ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। नागपूर महानगरपालिकेकडून मालमत्ता करामध्ये सुमारे 4% वाढ करण्याचा प्रस्ताव पुढे आल्यानं शहरामध्ये आता करवाढीची चर्चा सुरू झाली आहे। आगामी आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात हा प्रस्ताव मांडण्यात येणार असून त्यावर अंतिम निर्णय महापालिका सभागृहात घेतला जाणार आहे। महापालिकेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाढत्या खर्चाचा ताण आणि महसुलातील तूट लक्षात घेऊन करवाढीचा निर्णय घेतला आहे। मागच्या अनेक वर्षात मालमत्ता करात वाढ झालेली नसल्यानं प्रशासनानं दर पुनरावलोकनाची प्रक्रिया हाती घेतली। दरम्यान या प्रस्तावावरती राजकीय पातळीवरती मतभेद पाहायला मिळतात। सत्ताधारी भाजपनंच या करवाढीला विरोध केला असून आधीच नागरिकांवरती भरमसाठ कर लादलेले आहेत। त्यामुळे आम्ही करवाढीचा प्रस्ताव मंजूर होऊच देणार नाही अशी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी भूमिका घेतलेली आहे। सध्या करवाढीचा प्रस्ताव पालिका आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आलाय, मात्र अंतिम निर्णय सभागृहाच्या मंजुरीनंतरच स्पष्ट होणार आहे। दरम्यान